आजच्या इझी ग्रामर ट्रिक्स यामध्ये आपण प्रकार पाहणार आहोत मॉडेल ऑक्झलरी। इयत्ता 12वीला मॉडेल ऑक्झलरी कायम येतोच। मॉडेल ऑक्झलरी इंग्लिशमध्ये 8 ते 9 मुख्य आहेत, आपल्याला स्क्रीनवर दिसत आहेत, लक्ष ठेवा। ॲबिलिटी आली तर उत्तरात कॅन वापरायचा, ऑब्लिगेशन आलं तर उत्तरात मस्ट वापरायचा, यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ ॲडवाइस आली उत्तरात शुड वापरायचा, सर्टेनिटी मॉडेल ऑक्झलरी जर विचारली तर उत्तरात विल वापरायचा, मॉडेल ऑक्झलरी पॉसिबिलिटी विचारली तर मे, मॉडेल ऑक्झलरी लेस पॉसिबिलिटी विचारली तर माइट, परमिशन ही मॉडेल ऑक्झलरी विचारली तर मे, प्रोहॅबिशन अशी मॉडेल ऑक्झलरी विचारली तर मे नॉट, मॉरल ड्यूटी अशी मॉडेल ऑक्झलरी जर प्रश्नात आली तर ऑट टू। परीक्षेला प्रश्न असा येतो, यूज मॉडेल ऑक्झलरी शोईंग ॲबिलिटी। ॲबिलिटी आली तुम्ही वापरणार कॅन, किंवा यूज मॉडेल ऑक्झलरी शोईंग ऑब्लिगेशन, उत्तरात तुम्ही उत्तर लिहाल मस्ट। वाक्य तुम्ही बघा, एक एक वाक्य तुम्हाला दिसत आहेत। वी शुड विअर युनिफॉर्म एव्हरी डे इन स्कूल। आपण रोज शाळेमध्ये युनिफॉर्म परिधान केला पाहिजे। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ ऑब्लिगेशन। पहिल्या तक्त्यात आपण पाहिलं होतं, ऑब्लिगेशन म्हटल्यावर मस्ट, उत्तरातला शूड काढून टाकायचा, प्रश्नातला तुमचा शूड काढून टाकायचा, उत्तरात मस्ट वापरायचा। वी मस्ट विअर युनिफॉर्म एव्हरी डे इन स्कूल। वाक्य क्रमांक 2 बघा, माय बॉस कॅन अटेंड ॲन ॲन्युअल मीटिंग। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ सर्टेनिटी। तक्त्यामध्ये दिलं होतं सर्टेनिटी असेल तर मॉडेल ऑक्झलरी विल वापरतात। कॅन कॅन्सल विल, कॅनच्या ऐवजी विल। माय बॉस विल अटेंड ॲन ॲन्युअल मीटिंग। सेंटेन्स नंबर 3, स्टुडंट्स डॅश 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 रिस्पेक्ट देअर पॅरेंट्स अँड टीचर्स। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ मॉरल ड्यूटी। तक्त्यामध्ये दिलं होतं मॉरल ड्यूटी आली तर ऑट टू, रिकाम्या जागी तुम्ही लिहिणार आहात ऑट टू। स्टुडंट्स ऑट टू रिस्पेक्ट देअर पॅरेंट्स अँड टीचर्स। सेंटेन्स नंबर 4, पीपल मस्ट ओबे रूल्स अँड लॉज। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ सजेशन। सजेशन उपदेश, ॲडव्हाइस। मस्ट कॅन्सल विल, त्याच्या जागी शुड येईल। पीपल शुड ओबे रूल्स अँड लॉज। लक्षात ठेवा, मॉडेल ऑक्झलरीमध्ये फक्त एक शब्द टाकायचा आहे। मॉडेल ऑक्झलरी वापरताना शांत चित्ताने आपण तक्ता जो पाहिला, ॲबिलिटी कॅन, ऑब्लिगेशन मस्ट, ॲडव्हाइस शुड, सर्टेनिटी विल, पॉसिबिलिटी मे, लेस पॉसिबिलिटी माइट, परमिशन मे, प्रोहॅबिशन मे नॉट, मॉरल ड्यूटी ऑट टू। मॉडेल ऑक्झलरी करताना फक्त दिलेल्या वाक्यात जी मॉडेल ऑक्झलरी वापरायला सांगितलेली आहे तेवढा शब्द यूज करायचा। पहिल्या वाक्यात जेव्हा आपण वाक्य पाहिलं, वी शुड विअर युनिफॉर्म एव्हरी डे इन स्कूल, तुम्हाला करायला लावलं होतं यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ ऑब्लिगेशन। ऑब्लिगेशन म्हटल्यावर मस्ट, शुड काढला त्याच्या जागी मस्ट वापरला। दुसऱ्या वाक्यात माय बॉस कॅन अटेंड ॲन ॲन्युअल मीटिंग। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ सर्टेनिटी। सर्टेनिटी म्हटल्यावर विल, कॅन काढला त्याच्याऐवजी विल वापरला। तिसऱ्या वाक्यात स्टुडंट्स रिस्पेक्ट देअर पॅरेंट्स अँड टीचर्स। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ मॉरल ड्यूटी। मॉरल ड्यूटी म्हटल्यावर ऑट टू, रिकाम्या जागी ऑट टू लिहिला। पीपल मस्ट ओबे रूल्स अँड लॉज। यूज मॉडेल ऑक्झलरी ऑफ सजेशन। सजेशन म्हणजे उपदेश, ॲडव्हाइस। शुड वापरायचा, मस्ट काढला त्याच्या जागी शुड वापरला। लक्षात ठेवा, मॉडेल ऑक्झलरी येतात म्हणजे येतात। मी अशा प्रश्नपत्रिका पाहिल्या आहेत, एक वेळ चेंज द डिग्री नाही, एक वेळ चेंज द व्हाईस नाही, पण मॉडेल ऑक्झलरी मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहे। सो चार्टमध्ये दिलेल्या मॉडेल ऑक्झलरी पुन्हा पुन्हा वाचा, लर्न करून ठेवा। इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक।